नमस्कार अमरावती. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटाकडून सलग 25 वर्ष नगरसेवक राहिलेले ज्येष्ठ नेते प्रशांत वानखडे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत युवा स्वाभिमान संघटनेत पक्षप्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत पार पडला. अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आमदार रवी राणा यांनी ठाकरे गटाला राजकीय सुरुंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. प्रशांत वानखडे हे ठाकरे गटाकडून अमरावती महानगरपालिकेत सर्वाधिक काळ नगरसेवक राहिलेले नेते म्हणून ओळखले जातात. पक्षप्रवेशानंतर बोलताना वानखडे म्हणाले की ठाकरे गट नेतृत्वहीन झाला असून सध्या पक्षाकडे ठोस नेतृत्व नाही. त्यामुळेच आपण युवा स्वाभिमान संघटनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उबाटातर्फे माझ्या फोनमध्ये आता 10-15 कॉल आहे आणि मी त्यांचे कॉल घेतले नाही, कारण की मी या सर्व गडबडीमध्ये होतो. उमेदवारी नाकाराचा प्रश्नच नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे सध्या उमेदवारांची फार कमतरता आहे आणि त्याच्यामुळे नाकारायचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून त्या पक्षामध्ये काम करत असताना आता नेतृत्वहीन पक्ष झाल्यामुळे आणि इथे सक्षम नेतृत्व असल्यामुळे मी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. उद्धव ठाकरे सेनेमधून ज्याला उबाटा म्हणतात, अशा उबाटामधनं खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक, जे बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे, बाळासाहेबांच्या खऱ्या अर्थानं विचारावर चालणारे आमचे सिनियर 5 वेळा नगरसेवक म्हणून लोकप्रिय निवडून आलेले प्रशांतभाऊ वानखडे यांनी उबाटाला रामराम ठोकलेला आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरेंना रामराम ठोकलेला आहे. ज्यांच्यापाशी शिवसेनेचे विचार राहिले नाही, ज्यांच्यापाशी बाळासाहेबांचे विचार राहिले नाही, खऱ्या अर्थानं या ठिकाणी युवासन पार्टीमध्ये आज त्यांचा प्रवेश केलेला आहे. काही नगरसेवकांनी उबाटांच्या एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये काल प्रवेश केला. उबाटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण आज या उबाटाचे सिनियर नगरसेवक, लोकप्रिय नगरसेवक प्रशांतभाऊ वानखडे, ज्यांना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार त्यांच्या हृदयामध्ये आहे आणि त्यांना वाटत होतं, खतखत होती की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून जो काँग्रेसचा हात पकडला तेव्हापासूनच ते बेचैन झाले होते आणि वारंवार ते माझ्या संपर्कामध्ये होते. आज त्यांनी योग्य वेळी युवासन पार्टीमध्ये प्रवेश केला. ओबीसी पुरुषामध्ये त्यांना कशा प्रकारे लढवायचं ती पूर्ण आमच्या महायुतीमध्ये रणनीती आम्ही करणार आहे आणि त्या रणनीतीनुसार आज उबाटामधले सिनियर नगरसेवक युवासन पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. प्रशांत भाऊचं मी मनापासून स्वागत करतो आणि बाळासाहेबांच्या विचाराचे सगळेच जे कार्यकर्ते आहे ते काही भाजपमध्ये आहे, काही एकनाथजी शिंदेसोबत आहे आणि काही युवासन पार्टीसोबत आहे. त्यामुळे या परिवारामध्ये मी त्यांचं स्वागत करतो.